लवकर निघलो होतो मित्रांनो जरा. नाही भूक लागली. बघू काहीतरी खातो आता. बघू रेंज बी आहे का आणि पेमेंट बी होईल का. बरं बोल इथं म्युझिक टाकू. झालं बोल. तो अंडी काढणार तो शॉर्ट सोबत असला. मित्रांनो इथं गाडीची सोय, उंटाची सोय, तुम्हाला कसं वर तरंगायचं असेल तर त्याची सोय. काय म्हणते त्याला काय माहित राव, एवढं शिकलेलं नाही. बैलगाडी पण आहे. तर नमस्कार मित्रांनो, काय गडबड. अजून तर काय आपला कुठं विषय नाही भाई, पण चाललोय आज आपण रत्नागिरीला. मला जरा भटकून यावं प्रज्योत सोबत. चला तर आता वाजले सकाळचे 5:30. दिवस चांगला उगवलाय. वातावरण दाखवतो तुम्हाला. कसं आहे वातावरण. आज कोकणात जाणार आहे म्हणलं होतं तर इथल्यापेक्षा खतरनाक वातावरण असेल, पण इथलं बी काही कमी नाही बाई. तर चला. बैल ह्याच गाडीने आता मध्ये आपलं नवल्या ब्रिजच्या इथं 2 व्हीलरची अंगरली. अरे ह्या गाड्या एवढ्या मोठ्याल्या आहेत, फुल सनाट चालतात. जास्त नव्हता मला असं पलटी झालं घाटात वरती. अरे मग हे काय होतं, चुकी यांची, जीव दुसऱ्याने द्यायचा. हा ना, यांना तर काय मोठ्याल्या गाड्या असल्यामुळे काय फरक पडत नाही, पण बाकीच्या लोकांना त्रास होतो ना भाई. आता एखादा कामावून घरी चाललेला असतोय, त्याला काय माहिती तो च्या करणारे म्हणून डायरेक्ट फावड्याने भरायला लागतं. येड्या माणसाला माहिती का अशा गाडी खाली च्या करल्यानंतर. बघा मित्रांनो, किती दिवस झाले हिंदवडीच्या मेट्रोचं काम चालू आहे का. अजून कामच पूर्ण आहे ना. अजून सरकार चेंज होईल पण आहे का मेट्रोचं काम होतं का नाही काय माहिती. सरकार चेंज होईल पण मेट्रोचं काम होतं का नाही काय माहिती. भले एक तर सरकार पण चेंज होईल, मेट्रोचं काम पण होईल, दोन्ही एक संगत होईल. दोन्ही आनंद एक संगत बघता येईल आपल्याला. मग काय सरकार चेंजचा आनंद तर सगळ्यात व्हायला पाहिजे. बोर झाले मग काय. मित्रांनो, काय गुळगुळीत रोड बनवलाय फेज 3चा, एकदम खतरनाक मध्ये. आता याची क्वालिटी काय आहे ते आपल्याला पावसाळा लागल्यावर थोड्याच दिवसात काय. आता तुम्हाला तर माहिती आहे क्वालिटी काय असणार, तरी मी बघू. मित्रांनो, या मेगा पॉलिस बिल्डिंग आहेत, म्हणजे इथं अजून काम चालू आहे. अरे प्रज्योत, या बिल्डिंग आहे ना 2007 पासून याचं काम चालू आहे डोंगर फोडायचं. मला वाटतं मी 2011-12 मध्ये इथं आपलं ते मिक्सरची गाडी नाही का, मिक्सर माल कॉन्क्रीटचा, त्या सोसायट्यांना मी त्या गाडीवर होतो तेव्हा माल टाकलेला आहे 2011-12 मध्ये. एवढ्या आधी तेव्हापासून एकाच्या बिल्डिंग झाल्यात, अजून ते काम चालू आहे. काम काही पूर्ण व्हायनाच. लय लहानपणीपासून बघतोय मी. मला वाटतं आज आता म्हातारपण पण बघतोय का आपण कामासकट. अरे आपण म्हातारा होणारच ते काम होत. मग काय आपले लेकर खेळतील तेव्हा म्हणते हे काम अजून चालूच आहे. पप्पाच्या लहानपणी काम चालू होतं. लेकर मोठाले व्हायला मग काय चालत पाहिजे मग बोल बच्चे नाही गेलं. मग काय काहीतरी
मित्रांनो आता जाताना तामिनी घाटाचा रोड लागण नाही का. तामिनी घाट म्हणजे असा विषय ना ते म्हणजे मला लहानपणीपासूनचा नातेवाईक. आता तरी लय डेव्हलप झालंय तामिनी घाटातला रोड. पण आम्ही ज्या काळात जायचो ना भाई आम्हाला होता हॉरर भूताचा नाद असायचा लहानपणी. आणि आमचं तामिनी घाटात येण्याचा टाइम कधी रात्री 2-1 मस्तपैकी मित्र डायरेक्ट खंबे बिंबे घेऊन डायरेक्ट फरार पुढं तामिनी घाट. आता भूत बघायचं आम्हाला. हा बर आपलं काय म्हणतात ते रोला जमाने के लिए भाई. निसर्गाची सवय लय खतरनाक लागलेली. नुसता निसर्गाचा आनंद घ्यावा वाटत. सगळ्या सवय जाते पण निसर्गाची सवय जाणं. मग काय हे बघा मित्रांनो आता इथं चाडवायचं काम चालू आहे JCB गाडी. केवढा मोठा दांडा आहे आता. ऍक्च्युली हे विहीर खोदायच्या कामाला उपयोग येतात नाही का JCB मोठमोठे पॉकलँड. आता ह्याला आली असं ऑर्डर किंवा ऑर्डर संपली असं नाही. किती वेळ लावतंय काय माहिती आता. बघा चालले बाईकवाले शनिवार रविवार दिसला की फुल राईडला जातात. ते मजा आहे यांच्या आयुष्याची खरं तर. आपलं तर काय आपण सारखं फिरतच असतोय. आपला काही विषय नाही. मित्रांनो इथं थांबलो मी. इथं मग आल्या जुन्या आठवणी नाही का. पावसाळा चालू झाला ना इकडं आता धबधबा येतो. फुल मजा येते पावसाळ्यात इथं. आम्ही यायचो सारखं. कसलं सुंदर वातावरण आहे. हिरवी हिरवी झाडं. ढगात आलेलं हे आपलं डोंगरात आलेलं ढग दाखवतो. बघा कसा आहे नजारा. अजून ह्याच्यापेक्षा खत्री नजारे दाखवणार आहे तुम्हाला. चला तर बघू पुढं. कसा आहे भाई व्ह्यू. सिनेमॅटिक विषय. काय झाडी काय डोंगर मध्ये सगळं नाही बघणार आहे. मनाला अशी शांती वाटायला लागली बाई. अशी किरकिरेमधून लांब आल्यानंतर कसं सुकून वाटतो. हे सुकून पुढे शोधून नाही भेटत. शेवटी ह्याच्यातच मजा आहे भाव. काय माणूस किती बी असं लोकांमध्ये सिटीमध्ये राहिला तरी माणसाला एक वेळ अशी येते की अशा वातावरणात येऊच वाटतं. तो कोणी पण असो जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत सुखी कधी होत नाही. सुकून भेटत नाही. सुकून कसं आहे असं वाटतंय असाच कॅमेरा धरून ठेवा. पण बघणाऱ्यांनी एवढं बघितलं पाहिजे एवढा आपण याच्याने बघतोय. रायडर म्हण ना प्रजोत. रायडर आणि त्यात सकाळी त्यामुळे गारवा पण नाही का. फील पण लय भारी येतो. असं ऊन बिन नाही करत नाही काय नाही. गारवा आपण जसं बघतोय तसं व्हिडिओ मध्ये दिसतंय. पाऊस बिऊस चालू झाला असता ना. ऍक्च्युली ना मी कधी येणार होतो माहिती का तुला सांगा. पाऊस चालू झाल्यानंतरच नाही का. रोडनी जरा मस्त बारीक पाऊस. असे ढग पिक आलेले डोंगराव एवढं भारी दिसतं ना मस्त. आता दिग्गजांना जर पाऊस असलं बघायला भेटणार ना. खूप धबधबे दिसणार डायरेक्ट आपल्याला अशा मग काय. ड्रायव्हिंग लाईन म्हणजे हाच विषय रे भाई की पैशासाठी करायचा विषय नाही. पहिली गोष्ट मेन म्हणजे ना ड्रायव्हिंग लाईन ज्याला आवड आहे ना तेच करू शकतो. कोणीही नाही करू शकत. ज्याला म्हणजे ना गाडी जमतील चाललाय लगेच नाही असं नाही गोष्ट. ज्याला त्याची आवड ना तोच काय मग ते आवड बाकी काही विषय नाही.
जागाच आहे. थोडा टेन्शन पण थोडा रिलॅक्स आहे. मी काय म्हणतो मग, अरे काहीतरी तर सुविधा असेल रे नेटवर्कची. नेटवर्कच्या काहीच सुविधा नाही इकडं. अरे पण इथली लोक नाही का, मला वाटतं पत्रच पाठवत असेल एकामेकाला इथं असेल नेटवर्क. अरे नाही ना, सिग्नल रेंजच नाही वायफाय तर घेत असतील. वायफायचं वायफाय असू शकतो, मी सांगता येत नाही. आता काय टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, काही सांगता येत नाही. कारण बघ ना, आता तो एक चाचा म्हातारा असेल दुकान मला, हा पण तरुण पोरांचं आजकाल नेट शिवाय नाही करू शकत. तेवढं आहे. पोरांना पाहिजे ना आजकाल सोशल मीडिया वाढलं. बाहेर काय चाललंय लोकांना काय कळणार. मग काय. कशी हिरवळ आई सवालने केली झाली. झाली जाट. आई सरवालेच्या पुढे आलो होतो आपण, पण थांबल्यामुळं आपले जरा मग काय ते. लागलेले आहेत. जाऊ दे. प्रजोत असल्या डोंगराव किल्ले बांधायचे लोक. कसं बांधत असते बघ ना. हा ना. आणि ते बी त्यांच्याकडे काय त्यावेळेस नाही का हे नव्हतं, टेक्नॉलॉजी नव्हती. टेक्नॉलॉजी नव्हती, साधनं नव्हते. बघ कसा विषय या बसवाल्याच्या भरवाच्या एवढे लोक बसले, मग काय. आणि त्यात तो आपल्याला हात करतोय. तो रोम बीम कसल्याच नादी नसता लागला. तो डायरेक्ट म्हणला असता, भाई अब बस खत्म, अभी दुनिया के कौन से भी कोने में लेके जाओ. प्रज्वल भाई जाएंगा बोले तो जाएंगा. डायरेक्ट मग, हा. कसे आले पर्यटक. काय झाडी, काय डोंगर, काय दरी, काय ओक्यामध्ये सगळं. मग काय. नुसते लोक फिरायला येतात. काय करणार भाई, आपण काय म्हणतो, काय यांना मोकार हे होतं, मोकारच अख्खा रोड जाम करून टाकतात. पण विषय काय आहे माहितीये का, ते आठवडाभर 4-5 दिवस एकाच जागेवर काम करतात ते लोक, नाही का. आणि मग शनिवार रविवार मग त्यांना पंख फुटतात, त्यांना वाटतं कुठंतरी जाऊन यावं आपण. पिंजऱ्यातनं बाहेर निघतो. पिंजऱ्यातनं बाहेर निघतात. आणि आपलं कसं आहे, आपण बाहेरच असतो. रोजच रस्त्यावर मग ते आपल्याला काय वाटतं, आपला स्पेस त्यांनी घेतल्यासारखं वाटतं, नाही का. जेवढी जागा आपल्याला दररोज भेटते मग काय. तेवढी जागा मग ते शनिवार आणि रविवारी मग आपल्याला अडचण झाल्यासारखी होती. मग लफड्याची रमणी होती, मग माणूस चिडचिड करत. हा ना. गंभीर विषय भाई. सगळ्यांना फिरायचा अधिकार आहे. मग काय. त्यामुळे मी त्यांना काही बोललो नाही ना. कळलं ना तुला. घाट रस्ता म्हणजे असा ड्रायव्हरची तिथं खरी परीक्षा असते भाई. आणि हा तर दिवसाचा वेळ आहे. का बघ कसला आलाय भाय, भाग मिळता भाग. असेच येतात आणि डायरेक्ट खाली जातात. आता मध्ये 4-5 जण डायरेक्ट दरीत घुसले होते का, असेच घुसले का. मोसम नाही रे, अनुभव, एक्सपिरियन्स. अनुभव कधी पण मात्राच पाहिजे. नाही म्हणतात ते खरे. बरोबर. अरे म्हणजे आता कसं, प्रत्येक जण स्वतःला एकदम भारी ड्रायव्हर समजतो नाही, पण शेवटी फरक पडतो जो रोज रस्त्यावर असतो आणि जो कधी कधी रस्त्यावर येतो.
जो रोज रस्त्यावर असणारा माणूस असतो त्याला सगळं कळतं, कुठलं घुसलं, कुठून घातलं पाहिजे, कुठं घुसलं पाहिजे, कुठून गाडी. सिटी ट्रॅफिक मध्ये फक्त इकडे तिकडे घुसलं त्याला ड्रायव्हर नाही म्हणत. हा, मग जो घाटात ड्रायव्हर करतो त्याला त्याला खराब आहे बरोबर. काहीच नाही. सकाळी लवकर निघलो होतो मित्रांनो. जरा नाही नाही भूक लागली, बघू काहीतरी खातो आता. बघू रेंज बी आहे का आणि पेमेंट बी होईल का. कसं आहे कपारी? पाऊस पण चालू झाला वाटतं. चालू झालाय पाऊस पण एवढा नाही. हा ना. चार्जर फिरलो ना रे. मित्रांनो आपला घाट संपलेला आहे. आपण आता लांबलो सरळ आहे रोड. आपला अजून 4 तास 14 मिनिटात आहे. बघू आपल्याला पटकन तिथं पोहोचून आपलं जे काम आहे ते करून तर आपल्याला समुद्र किनारी जायला वेळ भेटला जाणार नाही पाहिजे. कारण जरा मला अर्जंट काम आहे, एवढं अर्जंट काम आहे की एवढ्या पण वेळ भेटला तर नक्की जाणार, नक्की सगळं मित्रांनो. 10 वाजलेले आहेत आणि आपण आता पोहोचलोय मानगावात. अजून आपल्याला माड जायचंय, अजून पुढं जायचंय. चला तर बघू मग काय विषय आहे पुढचा. बरं बोल इथं म्युझिक टाकू. झालं बोल माझं. तो अंडी काढणार तो शॉर्ट सोबत असला. मित्रांनो 11 वाजता आलेत आणि आपण आलो एका बोगद्यापाशी. क्रॉस केलं आपण. सेम कात्रज बोगदा दिसतो पण तो लय मोठा गैरसमज आहे. कात्रज बोगदा नाही तो हा एक कोकणचा बोगदा आहे. आता रोडचा कोणता तरी ते आपल्याला नाव नाही माहित कोणता रोड आहे पण कोकण साईडचा रस्ता आहे नाही का, रस्ता आहे हा. लय खत्री पाऊस चालू झालेला आहे. हे बघा भाई भेटून आलेला आहे. आता मस्त पैकी दिसत आहे. आता मस्त पैकी नाही का वातावरण घ्यायचं आतमध्ये कोल्ड राहून बाहेरचं वल्ल आणि त्यात जो एन्जॉय होणार ना. आता मी शब्दात तर नाही सांगू शकत पण तुम्ही बघू शकता नाही का वातावरण लय भारी झालेलं आहे. अजून थोड्या वेळामध्ये ना असं तर भारी वातावरण होणार ना. थोडंसं दमट ऊन, थोडंसं दमट पाऊस आणि हिरवळ एवढी भारी वाटणार नाही की तुम्ही स्वतः विचार करणार नाही का. बघा मला एक भाग पाडतात नाही का स्वतः वाटतात की अरे कसले लांब जातं ते कसले एन्जॉय करते. आता सध्या बघू आपण पुढं कसं होते काय नाही. आपण मित्रांनो अजून 92 किलोमीटर राहिले भाई आपलं लोकेशन नाही का.
जरा थोडं बोर झालो होतो, पण आलोय जरा जवळ नाही का. भाऊ तुमचा विषयाचे प्रवास आपला सुरू झालाय काय. तर मित्रांनो आपल्याला इथं येऊन 2-3 तास झाले होते भाई. इथं काय येऊन गाडी लवकर खाली झाली नाही. जरी आलो होतो इथं 2-2:30 वाजता, आता 4 वाजून गेले. आता जायला बी 3-4 तास लागणार आहे आपल्याला. एक तर रस्ते बी एवढे खतरे, लाईट नाही, काटे वय नाही. बघून येऊ. चला तर मित्रांनो गाडी वगैरे खाली झालेली. आता जाता जाता जरा आपण आरे बीचला जाऊ. कारण विषय काय, एवढं गरम होत नाही इथं, अंगाचा नुसता घाम झालाय बाई. जरा समुद्रात गार होतं थोडं, तुम्हाला बी दाखवतो कसं गार होतंय ते. बघू आता 10-15 मिनिटात पोहोचतो. आपण बीचच्या जवळ पोहोचलेलो आहे आणि बीच मला वाटतं इथून फक्त 4-5 किलोमीटर आहे. तर इथलं वातावरण बघा कसं आहे, आंब्याची झाडं बिडं, लाल इटाची बांधकामं, सगळं इथं व्यवस्थित आहे. पण आयला ते गरम ते रावलंयच, ऊन लय बेकार आहे. असा अंगाचा नुसता घाम झालेला आहे, घाम. काय बे म्हण भाई प्रोजेक्ट, पण इकडं आल्यानंतर जरा मनाला जरा थोडा हे भेटले नाही का, आराम भेटतो, सुकून भेटतो. भेटला. घरी बसून सुकून गेलो होतो मी बाई. हा ना, घरी बसून सुकून गेलता, आता येतो सुकून भेटतो तुला. पण बरं वाटतं नाही का इकडं आले. लेफ्ट कोकणची माणसं सारी होई. कर्नाडा नडी झाली तर बोटच्यात गोळी बी देखते. या सगळ्या मच्छीमारांच्या बोटी असतील. फायनली मित्रांनो पोचलो आपण आरे बीचच्या इथं. चाललो आता तिकडंच, 5 मिनिटाच्या अंतरावर राहिलंय चालत. मित्रांनो हा रस्ता जातो बीचकडं. आवाज यायला लागलाय पाण्याचा आणि मनातल्या मनात गाण्याचा. पोचलो बघा मित्रांनो. आईला कसलं खतरनाक पाणी दिसतंय येडे. बघ ना कसल्या लाट आहेत बघा मित्रांनो. इथं गाडीची सोय, उंटाची सोय, तुम्हाला कसं वर तरंगायचं असेल तर त्याची सोय. काय म्हणते त्याला काय माहित राव, एवढं शिकलेलं नाही. बैलगाडी पण आहे. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो समुद्रात. काय बोलू मी तर हे सारखंच बघतो, त्यामुळे मला काही एवढं इंटरेस्ट वाटत नाही. तुमच्यासाठी पहिली लाट घालू का. भाऊ म्हणजे आईला पण हा नजारा असला खतरनाक दिसतोय ना भाई. व्हिडिओ मध्ये दिसतोय का नाही मला नाही माहिती, कारण इथं ऊन आहे, मला काही कळत नाही. पण असं लाटा जोरात येतात ना, असं लांब न बघून डायरेक्ट ती लाट बघा कशी आली. मित्रांनो डोबक्या बिबक्या लावून झालेल्या आहेत. आता घराकडे निघूया.
वल्ला झालोय पण असं जाणवत पण नाही वल्ला झालोय, एवढं गरम होतंय, घाम यायला लागला बाहेर येऊस्तोवरच. चला मग निघतो आता घराकडं. आता 10-11 तर वाजतात मला वाटतंय पुण्यापर्यंत जायला. कपडे चेंज कर रहे बाय. बघा इथं सुखासुखी राहणारी पब्लिक आहे बाई. मित्रांनो आज दुसरा दिवस उगावला, अजून काय रत्नागिरीचा प्रवास नाही संपला. रात्री जरा टोल झालं होतं नाही का, त्यामुळं झोपलं तिकडंच. आता चाललं आता 2-3 तासात पोहोचल. पाणी बिणी जरा इकडं आता आंघोळ बिंगोळ करतो नाही का, जरा मजा येईल. सुंदर अशा वातावरणात सकाळी सकाळी आंघोळ करायचा आनंद काय सांगू मित्रांनो, लय खतरनाक भाई. आयुष्य असंच जगायचंय मला.